नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवपूजा झाल्यानंतर लगेचच हे 5 कार्य केले पाहिजे। त्यामुळे देवपूजा केल्याचं पूर्ण फळ आपणास मिळत असतं, नसेल तर पूजा अपूर्ण मानली जाते। तर त्या पूजेचं काहीच फळ आपल्या पदरात पडत नाही। आपण इतक्या श्रद्धेने पूजा करतो, त्या पूजेचं फळ जर आपणास मिळतच नसेल तर पूजा निष्फळ मानली जाते। पूजेचं संपूर्ण फळ प्राप्त करण्यासाठी हे 5 कार्य पूजा झाल्यानंतर अवश्य करा व आपल्या इष्टदेवाचा आशीर्वाद मिळवा। देवांचा आशीर्वाद आपल्यावर सतत राहावा। देव आपल्या कुटुंबाला सुखी, समाधानी व धनधान्यांनी परिपूर्ण ठेवावे म्हणून देवाकडे आपण प्रार्थना करतो। पण आपण केलेली देवपूजा पूर्ण झालेली आहे की नाही याकडे प्रथम लक्ष दिलं पाहिजे। कारण आपण केलेली देवपूजा योग्य रीतीने पार पडलेली असेल तर देव आपल्यावर प्रसन्न राहतीलच। देव भक्तीचा भुकेला आहे। देवाची मनातून श्रद्धा भक्तीने पूजा केली ना, ते आपल्या भक्तांना कधीच नाराज करत नाहीत। पूजा करण्याचे साधे सोपेच नियम असतात, आपणास शक्य असतील असेच नियम असतात, पण त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असते। देव काही दिखाव्याच्या वस्तू मागत नाही किंवा महागड्या वस्तू मागत नाही, फक्त देव आपली भक्ती पाहतो। आपण किती व्रत करत आहोत, देवासाठी अमुक वस्तूचा त्याग करत आहोत, तर यामुळे देव प्रसन्न होत नाही। तर मंडळी, देवाची मनोभावे पूजा केल्यामुळे देव प्रसन्न होतो। आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन दोन्ही हातांनी भरभरून आशीर्वाद देतो। पण काही देवपूजेचे छोटे छोटे नियम असतात, त्याकडे लक्ष देण्याची गरज असते। पहिले कार्य आहे जे देवपूजा झाल्यानंतर आपणास लगेच करायचे आहे। देवपूजा झाल्यानंतर देवांची आरती केलीच पाहिजे। स्कंद पुराणामध्ये भगवान म्हणतात की जो कोणी माझी कापुरामध्ये लवंग टाकून आरती करेल त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करतो। तर मंडळी, देवपूजा करतेवेळी आपण मंत्र म्हणतो, स्तोत्र म्हणतो, पण शेवटी आरती करत नाही तर आपण केलेली पूजा निष्फळ मानली जाते। आरती न केल्यामुळे मंत्र व स्तोत्र म्हटल्याचे पुण्य सुद्धा लाभणार नाही। देवपूजा झाल्यानंतर वेळ नसेल तर एक आरती म्हणा, देवांची आरती केलीच पाहिजे। देवपूजा झाल्यानंतर आरती कोणत्या देवाची म्हणावी हा प्रश्न पडू शकतो। देवाऱ्यामध्ये आपल्या अनेक देवी देवता असतात, तर मंडळी, तुम्ही एकाच देवी देवताची आरती म्हणू शकता। तुम्हाला जी आरती येते ती आरती म्हणा, पण आरती अवश्य म्हटलीच पाहिजे। आरती करण्याचे प्रमुख कारण म्हणजे देवपूजा करतेवेळी आपल्याकडून काही चूक झालेली असेल तर आरती केल्यामुळे ती भरून निघते, ते कार्य पूर्ण होते। आरती झाल्यानंतर लगेचच देवांना नैवेद्य अर्पण केला पाहिजे। दुसरे कार्य आहे जे देवपूजा झाल्यानंतर आपणास लगेच करायचे आहे। आरती झाल्यानंतर देवांची स्तुती अवश्य केली पाहिजे। देवांची स्तुती केल्यामुळे देव आपल्यावर प्रसन्न राहतात। देवांची स्तुती कशी करावी? त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या च द्रविण त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। किंवा अजून एक प्रकारे तुम्ही देवाची स्तुती करू शकता। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। अशी तुम्ही देवाची आरती झाल्यानंतर रोज स्तुती करू शकता। तिसरे कार्य आहे जे देवपूजा झाल्यानंतर आपणास करायचे आहे, ते म्हणजे परिक्रमा। तर मंडळी, आपण ज्यावेळी देवपूजा करतो त्यावेळी आजूबाजूचं वातावरण सुद्धा खूप पवित्र झालेलं असतं। हे पवित्र वातावरण आपल्यामध्ये सामावलं जावं म्हणून देवासमोर परिक्रमा अवश्य करावी। परिक्रमा किती करावी तर तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो, तर तुम्ही 1, 5 किंवा 7 परिक्रमा करू शकता। चौथे कार्य आहे जे देवपूजा झाल्यानंतर आपणास करायचे आहे। आपण देवपूजा झाल्यानंतर देवांच्या पाया पडतोच, पण देवांना साष्टांग नमस्कार योग्य पद्धतीनेच केला पाहिजे, तर तो देवापर्यंत लवकर पोहोचतो। तर मंडळी, देवपूजा झाल्यानंतर गुडघे जमिनीवर टेकून हात जोडून
अशा प्रकारे देवांना साष्टांग नमस्कार केला पाहिजे. आपण ज्या पद्धतीने नमस्कार करतो त्याऐवजी अशा प्रकारे नमस्कार करा. याचा लाभ खूप जास्त होतो. आपण आपले तन मन धन विसरून देवांच्या चरणाशी नतमस्तक झालेलो आहोत. राग, लोभ, मद, मत्सर सर्वांचा त्याग करून देवांच्या चरणी लीन होणे याच्यापेक्षा दुसरं मोठं कार्य नाही. 5वे कार्य जे देवपूजा झाल्यानंतर आपणास करायचे आहे ते म्हणजे क्षमायाचना. देवपूजा करतेवेळी आपल्याकडून काही चूक भूल झालेली असेल तर हे देवा मला माफ कर व माझ्याकडून जशी शक्य झाली तशा पद्धतीने मी तुझी मनोभावे पूजा केलेली आहे. काही माझ्याकडून चूक झालेली असेल तर मला क्षमा कर. अशा प्रकारे देवाकडे क्षमायाचना केली पाहिजे. देवपूजा केल्यानंतर हे 5 कार्य केल्यानंतर आपली पूजा परिपूर्ण मानली जाते. तर हे 5 कार्य आवर्जून केले पाहिजे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.